नमस्कार. माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. संपूर्ण लक्ष. रचनाकार सरश्री. विभाग 5. सामाजिक विकास. लोकांबरोबर व्यवहार कसा करावा. 3 जादूभरी पावले आणि 1 सोनेरी नियम. लोकांकडून काम करून घेण्यासाठी 2 पद्धतींचा अवलंब करता येतो. नंबर 1, जबरदस्तीने किंवा दपटशाह करून. नंबर 2, प्रेमपूर्वक किंवा त्यांची मनस्थिती सांभाळून. अनादी काळापासून माणसाचं वर्तन शारीरिक ताकद आणि जोरकसपणा निर्धारित करत आलेले आहे. हे श्वापदासारखं किंवा इतर जनावरांसारखं वागणं मानवी मनोबुद्धीला न शोभणारं असं आहे. आता मात्र यामध्ये परिवर्तन व्हायला हवे. माणसा कधी होशील रे माणूस या उक्तीचा थोडा धांडोळा घेतला तर माणूस बनण्यासाठी किंवा आपलं वर्तन मानवीय करण्यासाठी आपण थोडा वेळ द्यायला हवा. याबद्दल कोणाच्याही मनात शंका राहणार नाही. आपण जोपर्यंत तसं करत नाही तोपर्यंत विकासाचे दरवाजे आपल्यासाठी बंदच राहतील. ज्यांना आत्मविश्वास नसतो किंवा लोकांशी व्यवहार करता येत नाही ते जीवनात अयशस्वी होतात. म्हणून सामाजिक विकास आवश्यक आहे. म्हणजेच लोकांशी व्यवहार कसा करावा, कसे उठावे, कसे बसावे, कसे बोलावे, काम कसे करावे, करून घ्यावे याची कला जाणून घेणे हे होय. हे करण्यासाठी खालील 3 जादूभऱ्या पावलांचा अवलंब करावा. निरीक्षण आणि विचार आकलन करा आपल्या स्वतःसाठी. संवाद व विचारांची देवाणघेवाण संप्रेषण दुसऱ्यासाठी. सुवार्ता देणारा GNR गुड न्यूज रिपोर्टर व्हा सगळ्यांसाठी. पहिले जादूभरे पाऊल. तुम्ही ज्यावर विचार कराल तेच तुम्ही व्हाल. सगळे लोक विचार करतात, दररोज विचार करतात. पण त्यांना विचारा की ते काय विचार करतात. तुम्ही पाहाल की जास्त लोक दुसऱ्यांच्या चुकांवर विचार करतात. ते अगदी सहजतेने दुसऱ्यांच्या अडचणी, समस्या सांगू शकतात. ज्या लोकांना ते ओळखतात त्यांच्यात कोणते दोष, दुर्गुण आहेत हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत असते. दुसऱ्यांच्या दोषावर, दुर्गुणावर चर्चा करून विचार केल्याने त्यांना आनंद मिळतो. नेहमी असे लोक वाईट गोष्टींवर विचार, चर्चा करण्यात गर्क असतात. एक छोटा मुलगा कसे चालावे, कसे बोलावे, कसा नमस्कार करावा, कसे हसावे, वस्तू कशा ठेवाव्यात इत्यादींवर विचार करून आणि निरीक्षण करून सहजतेने या गोष्टी शिकतो. या गोष्टींसाठी त्याला शाळेत जाण्याची गरज नसते. त्यामुळे विचार करण्याचे आणि निरीक्षण करण्याचे गणित समजून घ्या. निरीक्षण करण्याचे गणित. एक आश्चर्यजनक गोष्ट लक्षात येते की साधारणपणे माणूस आपल्या विचारशक्तीचा 1000वा भाग फक्त उपयोगात आणतो. तरीही तो शिकून सक्षम होतो. जी गोष्ट त्याला हवी असते त्याचे अनुकरण करण्यास तो समर्थ होतो. तुम्हाला तुमची आकलन शक्ती मोजण्यात जर रस असेल तर इथेच थांबा आणि खाली दिलेले सोपे, सरळ व पण महत्त्वपूर्ण प्रयोग करा. इथे दिलेले प्रश्न विचारात घ्या. लवकरच तुम्हाला आपल्या आकलन शक्तीचा स्तर कळेल. नंबर 1, साधा कागद घ्या. 10-15 वर्षांपूर्वी वापरात असलेल्या आपल्या मनगटी घड्याळाबद्दल लिहिण्यास सुरुवात करा. या क्षणी आपल्याला घड्याळात बघायचेच नाही. घड्याळाच्या डायलचा रंग लिहा, डायलवरील आकड्यांचा रंग, छापण्याच्या शैलीबद्दल लिहा. किती हिरे आहेत, घड्याळ कोणी बनवले आहे, डायलची किनार कशी आहे इत्यादी लिहा. याप्रमाणे तुम्ही बघू शकता की घड्याळाचे किती बरोबर वर्णन करता येते. यावरून आपल्याला आपल्या आकलन शक्तीविषयी माहिती मिळेल. आता आपण रोज ज्या गल्लीतून जातो, जिथे खूप वर्षांपासून आपला वावर आहे, तेथील प्रत्येक दुकान आणि कोपरा बघायचा आहे. हे मनात ठेवून तिथले निरीक्षण करा. तुम्हाला अनेक आश्चर्यकारक गोष्टी दिसतील ज्या पूर्वी तुम्हाला कधी दिसल्याच नाहीत. सहजपणे निरीक्षण, आकलन करणे सगळ्यात सोपे मोठे हत्यार आहे. मनुष्य जातीला देणगी स्वरूप निरीक्षण करण्याचे सगळ्यात मोठे हत्यार प्राप्त झाले आहे, जे सदैव कार्यरत असते. त्याला आपण सहजपणे बंद करू शकत नाही. आपल्या निरीक्षणाने स्मृती कक्षात संदर्भ साठवले जातात, जे वापरण्यास उपयुक्त ठरतात. जे काही आपल्या स्मरण कक्षात साठविलेले आहे ते आपण वापरत असतो. ते समजण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींवर विचार करा. नंबर 1, तुमचा एखादा मित्र तुमच्या समोर गात असेल तर काही क्षणानंतर तुम्हीही तेच गाणं गुणगुणायला लागता. नंबर 2, कॉलेजमध्ये शिकत असताना दिलखुलास हसणारा एखादा मित्र तुमच्या सहवासात येतो. तो अतिशय खळाळून हसताना वारंवार पाहून तुमच्या हसण्यावरही त्याचा प्रभाव पडतो आणि नकळत
तुम्ही त्याचे अनुकरण करू लागता. नंबर 3, आपल्या आवडत्या चित्रपट कलावंताची चालण्याची लकब आपल्याला एवढी प्रभावित करते की आपल्याही नकळत आपण तसे चालू लागतो. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही. त्याची चालण्याची लकब आपल्यालाही न कळत आणि चालण्यातून व्यक्त होत असते. नंबर 4, आपल्या एखाद्या मित्राला विनोद सांगायची सवय असेल तर तो सहवासात असताना थोड्याच वेळात आपल्या नकळत आपणही विनोद सांगू लागतो. नंबर 5, तीच गोष्ट जेवताना आपल्याबरोबर असणाऱ्या संगतीलाही लागू पडते. आपल्याबरोबर जर मचमच आवाज करत जेवणारा साथीदार असेल तर काही काळानंतर आपल्याही तोंडातून तसाच आवाज येणे शक्य आहे. नंबर 6, बोलताना ज्याप्रमाणे आई वडील हातवारे करतात तीच पद्धत मुलेही नकळतपणे उचलतात. या सगळ्या उदाहरणांवरून माणूस आपल्या सवयी कशा विकसित करतो हे तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्या माणसांचे गुण आपण आपल्याही नकळतपणे कसे आत्मसात करतो हेच ही उदाहरणे दाखवून देतात. तुम्हाला एखादा गुण आवडो वा न आवडो, त्या गुणाचे निरीक्षण करणे आणि त्याच्या कायम सहवासात येणे या गोष्टीमुळे तो गुण आपल्यामध्येही वाढीस लागतो. म्हणतात ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाढ नाही पण गुण लागला. म्हणूनच आपण निरीक्षण करत असलेल्या गोष्टींविषयी, गुण अवगुणांविषयी अतिशय सतर्क राहा, जागृत राहा. जे सकारात्मक गुण आहेत, जे गुण तुम्हाला तुमच्यामध्ये वाढीस लावायचे आहेत, त्याच गुणांवर लक्ष केंद्रित करा. जे गुण तुम्हाला नको आहेत ते दुर्लक्षित करा. ज्याप्रमाणे तुमची गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही कोणाच्या सहवासात राहणार आहात हे जाणीवपूर्वक निवडा. योग्य व्यक्तींचा सहवास लाभला तरच तुम्हाला तुमचे गुण, अवगुण, शक्ती आणि बलस्थाने, त्याचबरोबर कच्च्या दुव्यांच्या जागा कळतील. म्हणजे असं की जर तुम्ही व्यापारी व्हायचे असेल तर व्यापाऱ्यांच्या संगतीत राहा, वकील बनायचे असेल तर वकिलांच्या संगतीत राहा. डॉक्टरांची संगत तिथे काही एक उपयोगी नाही. संगीतकार बनायचे असेल तर खेळाडूंच्या संगतीमध्ये जीवन कंठण्यात काय अर्थ? जर तुम्हाला विश्वविक्रमी खेळाडू बनायचं असेल तर राजकारण्यांच्या सहवासात त्यांची मैत्री काही कामास येईल का? म्हणूनच शिक्षक बनायचं असेल तर शिक्षकांचा सहवास निवडणे अधिक श्रेयस्कर. या सहवासामुळे तुम्हाला तुमचे इप्सित साध्य करण्याची मध्ये मदतच होईल. या मार्गाने गेलात तरच विजयश्री तुमच्या गळ्यात माळ घालेल. ज्याप्रमाणे तुम्ही तुमची विचारधारा विकसित कराल त्याचप्रमाणे तुम्हाला यश प्राप्त होईल. जर तुम्ही पहाड चढत असाल तर जे लोक पहाड चढत आहेत त्यांच्याबरोबर मैत्री करणे तुम्हाला उपकारक ठरेल. जे लोक पहाड उतरत असतील त्यांच्याबरोबर हात मिळवणी केली तर ध्येयापासून परावृत्त होण्याची शक्यता अधिक. त्याचे कारण त्या क्रियेमध्येच दडलेले आहे. पहाड चढणे हे पहाड उतरण्यापेक्षा अधिक कष्टदायक काम आहे. मानवी स्वभावच असा आहे की कष्टदायक कामापेक्षा मनोशरीराला सुख देणारी किंवा आरामदायक कामे त्याला अधिक आवडतात. त्यामुळेच आपली नजर कायम जिथे आपल्याला पोचायचे आहे त्या स्थळी किंवा त्या ध्येयावर हवी. ज्या अनुषंगाने तुम्ही पहिले पाऊल उचलताच तुमच्याही नकळत निसर्ग तुमच्यामध्ये अनेक गुण निर्माण करेल. तुम्हाला स्वतःपेक्षा दुसऱ्यांमध्ये अधिक रुची निर्माण होईल आणि म्हणूनच तुम्ही दुसरं जादूभरं पाऊल उचलाल. दुसरे जादूभरे पाऊल, मनापासून दुसऱ्यांची प्रशंसा करा. क्रिटिसाइज करण्यापेक्षा क्रिटिगाईड करा, म्हणजेच उणेदुणे करण्यापेक्षा मार्गदर्शन करा. हे पाऊल म्हणजेच दुसऱ्यांचा लाभ करून देणे. लोकांना मुक्त हाताने देण्याला घाबरू नका. यामध्ये तुमचा छदामही खर्च होणार नाही. इथे आपल्याला नेमकं द्यायचं काय आहे ते म्हणजे आपल्याला हृदयाच्या अंतस्वरातून प्रशंसा किंवा स्तुती. यानंतर प्रश्न पडतो तो असा की अशी स्तुती नेमकी कोणाची करायची आहे? इथंच थोडं थांबा. आपल्या सभोवताली नजर टाका. उद्यानात फुललेल्या विविध रंगी फुलाप्रमाणे कितीतरी गुणसंपन्न लोक तुम्हाला दिसतील. कोणाचे अक्षर सुंदर असेल, कोणी उत्तम खेळाडू असेल, तर कोणाचे स्वर अतिशय जादूभरे असतील. काही लोक समाजाचा विकास करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावतात. या सर्वांच्या सद्गुणांची तुम्हाला मनपूर्वक प्रशंसा करायची आहे, तारीफ करायची आहे. याचा परिणाम असा होईल की तुमची नजर स्थिर होईल ती केवळ सद्गुणांवर. अर्थातच सद्गुणांचा शोध घेऊन त्याचा अंगीकार करण्याच्या तुमच्या गुणामध्ये निसंशय वाढ होईल. म्हणूनच कोणाच्याही सहवासात आलं तरी पहिल्यांदा तो माणूस तुम्हाला आवडतो असं स्वतःला बजावून
त्या आवडण्याचं कारण शोधायला सुरुवात करा. याचाच अर्थ असा की तुम्ही स्वतःशीच म्हणाल, हा माणूस मला आवडतो, कारण याचं स्मित हास्य किती चांगलं आहे, हा अतिशय व्यवस्थित आहे, याची वर्तणूक किती चांगली आहे, याला कपड्यांची उत्कृष्ट जाण आहे, हा स्पष्ट वक्ता आहे, वगैरे वगैरे. ज्या ज्या वेळी माणूस म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्हाला ती आवडत असल्याचं सांगाल, त्यावेळी तिच्या संबंधी असणारी रुची तुम्ही तिला दाखवून द्याल. असं झाल्यानंतर तिलाही तुमच्या संबंधी रुची आणि प्रेम वाटू लागेल आणि तुमच्या जनसंपर्कात खचित वाढ होईल. या पद्धतीने तुम्ही त्या माणसाच्या सद्गुणांना चालना तर देताच, परंतु त्याचबरोबर तुमचा जनसंपर्कही वाढतो. स्तुती हे एक असं हत्यार आहे की ज्याचा परिणाम कल्पनातीत असतो. म्हणजेच एखाद्याच्या सद्गुणांची स्तुती करताना कुठलाही हातचा न ठेवणे. याचा परिणाम एखाद्या जादूसारखा होतो. गंमत अशी आहे की सर्वसामान्य लोक या हत्याराच्या वापराबाबत अतिशय कंजूस असतात. त्यांना असं वाटतं की अमक्या तमक्याच्या गुणांची एवढी तारीफ केली तर त्याचं स्वतःचं महत्त्व कमी तर होणार नाही ना. आणि नेमक्या याच कमतरतेमुळे ते कायम दुसऱ्यातील अवगुण शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांच्या चुका शोधणे, त्यांचे अवगुण जगासमोर आणणे, यातच बहुतांशी लोक धन्यता मानतात. लोकांचे अवगुण चव्हाट्यावर नेऊन त्यांचा बभरा करणे हे त्यांना त्यांचे परम कर्तव्य वाटते. अशा लोकांचा जनसंपर्क कायमच थिटा असतो. काही करा किंवा करू नका, परंतु दुसऱ्यांच्या सद्गुणांची स्तुती करताना हात आकडता घेऊ नका. म्हणतात ना, वचने की दरिद्रता. जेव्हा जेव्हा सद्गुणी लोकांची स्तुती करायची संधी मिळेल, तेव्हा तेव्हा ती संधी हातची जाऊ देऊ नका. जेवणात जर मीठ कमी असेल किंवा चहामध्ये साखर जास्त असेल तर दुःखाची कुऱ्हाड कोसळल्यासारखे विमनस्क होऊन आरडाओरडा करू नका. ही कमतरता जर ताबडतोब सांगितली नाही तर असे काय मोठे आभाळ कोसळणार आहे. तुमची बायको देखील तेच अन्न खाणार आहे, त्यामुळे तिला आपसुकच या गोष्टी कळणार आहेत. जर काही बोलायचेच असेल तर जेवणामध्ये जे तुम्हाला आवडले आहे त्याविषयी बोला. मग बघा काय जादू घडते. काहीही न बोलता सर्व काही सांगण्याची ही पद्धत खूप काही साध्य करून जाते. लक्षात ठेवा, दुसऱ्याने तुमच्याबद्दल वापरलेले अपशब्द किंवा स्तुती तुमच्या मनामध्ये कायम घर करून राहणार आहेत. तुम्ही सज्जन बनणार आहात की दुर्जन हे या लोकांनी तुमच्यासाठी उच्चारलेले शब्द ठरवणार आहेत. म्हणूनच या लोकांचे आपल्याविषयीचे म्हणणे नीट लक्षात घ्या. पर्यायाने तुम्ही तुमच्या शब्दांविषयी सजग व्हा. दुसऱ्यावर टीका करून दुसऱ्यामधील दोष काढून आपण स्वतःचा विकास करू शकतो असे वाटणे म्हणजेच सर्वात मोठा मूर्खपणा होय. सुधारणा तर सोडूनच द्या, परंतु ही सवय तुमच्या बर्बादीचे कारणही बनू शकते. साधारणपणे आपली नजर सदैव दुसऱ्याच्या अवगुणांवर अथवा दुसऱ्याच्या नकारात्मक गुणांवर स्थिर झालेली असल्यामुळे आपल्याकडून नेमक्या त्याच गुणांना चालना मिळते. म्हणजेच त्या लोकांना सुधारण्याऐवजी आपण अधिकाधिक उद्ध्वस्ततेच्या मार्गावर न्यायला मदत करत असतो. दुसऱ्यांच्या दुर्दैवाकडे त्यांना ओढत नेत असताना आपण हे विसरलेलो असतो की आपण आपल्या आयुष्यातील सर्वात लाजिरवाणं काम करत असतो. हिटलरला लहानपणापासून अनेक अपमानांचा आणि पावलोपावली टीकेचा सामना करावा लागला. हाच हिटलर जेव्हा मोठा झाला तेव्हा जगाला तो युद्धापलीकडे काहीही देऊ शकला नाही. जे त्याला मिळालं होतं तेच त्याला देता आलं. सासूकडून कायम टीकेचे लक्ष बनलेली सून जेव्हा सासू बनते तेव्हा तीही आपल्या सुनेला जीव घेण्या टीकेचे लक्ष बनवते. ज्या विद्यार्थ्याला छडी लागे छमछम विद्या येई घमघम या पद्धतीने त्याच्या शिक्षकांनी शिकवले असेल, तो विद्यार्थी शिक्षक झाल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना ठोकूनच काढणार. ज्या मुलाने आपल्या आई वडिलांची करडी शिस्त अनुभवली आहे, तो मुलगा आपल्या मुलांना त्याच करड्या शिस्तीचा अनुभव देणार हे नक्की. यासाठी तुम्हाला टीकेचं आणि दोष काढण्याचं हे दुष्टचक्र थांबवायला हवं. हे दुष्टचक्र मानवी जीवनामध्ये खो-खोच्या खेळाप्रमाणे सदैव चालू राहतं. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःला अतिशय महत्त्वपूर्ण मानते. म्हणूनच कोणालाही स्वतःवर केलेली टीका किंवा आपले व्यंगात्मक परीक्षण तसूभरही आवडत नाही. म्हणूनच शांततामय मार्गाने जीवन कंठायचे असेल तर दुसऱ्यांची स्तुती करा आणि त्यांच्यातील चांगले गुण आत्मसात करायचा प्रयत्न करा. क्रिटिगाईड म्हणजेच मार्गदर्शक. समजा एखादा माणूस काहीतरी चुकीचं काम करत आहे आणि त्याच्या चुका तुम्हाला वारंवार जाणवत आहेत.
अशा माणसांच्या चुका त्याला दाखवून देणे तुमचे परम कर्तव्य आहे. अन्यथा तो माणूस चुका कशा पद्धतीने सुधारेल? म्हणूनच अशा वेळी क्रिटिगाईडची संकल्पना योग्य मार्गदर्शन करू शकते. क्रिटिगाईड याचाच अर्थ अशा पद्धतीने टीका करणे की जिचा परिणाम अनुचित न होता त्या व्यक्तीच्या विकासात सहाय्यभूत ठरेल. म्हणजेच त्या व्यक्तीला न दुखावता तिला तिच्या चुका लक्षात आणून देणे. अतिशय बारीक सारीक गोष्टींपासून याची सुरुवात होते. जसे की तुमच्या स्टेनोटायपिस्टने टायपिंग करताना काही चुका केल्या. अशा परिस्थितीत जर तुम्ही म्हणालात खूप छान झालं आहे सगळं, परंतु काही किरकोळ चुका आहेत, अर्थात त्या पटकन सुधारता येऊ शकतात. ज्या क्षणी तुम्ही असं म्हणता त्या क्षणी तुम्ही तिच्या विकासाला मार्ग खुला करून दिला. एका बाजूला तुम्ही तिची स्तुती केलीत तर दुसऱ्या बाजूला तुम्ही तिच्या चुकांवर प्रकाशही टाकलात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर एक तत्व तुम्हाला नीट समजल्याशिवाय ते होणे अशक्य आहे. ते तत्व म्हणजे दुसऱ्यांच्या मदतीशिवाय तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही. जेवढ्या जास्त उंचीवर तुम्हाला पोहोचायचं आहे तेवढ्या जास्त मदतीच्या हातांची तुम्हाला गरज आहे. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी हजारो लाखो हातांची तुम्हाला गरज आहे. आणि या हातांना जिंकायचं असेल तर टीका कुठल्याही पद्धतीने कामाला येणार नाही. या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त ठरेल ती केवळ प्रशंसा. आणि मला सांगा, मधाचा वापर करून जर यश मिळणार असेल तर विष जवळ बाळगायची इच्छा तरी का करावी? टीकेने टीका वाढत जाते. खाज आली की खाजवत जाणे याने खाज कधीच थांबत नाही. तसंच टीकेचं आहे. निंदक न बनलो तरी निंदकाचे घर असावे शेजारी. निंदेचा किंवा टीकेचा हा पैलू अतिशय महत्वाचा आहे. सर्वच बाबतीत जागरूकता असल्यामुळे तुम्ही निंदक बनण्यापासून किंवा टीकाकार बनण्यापासून 4 हात लांब राहिलात तर फारच उत्तम. परंतु जर कोणी तुमचा निंदक, तुमच्यातील चुका किंवा व्यंग शोधून काढणारा टीकाकार तुम्हाला मिळाला तर त्याच्याबरोबर वितंडवाद अजिबात घालू नका. अतिशय सहनशीलतेने आणि धीराने तो ज्या आपल्या चुका सांगत आहे त्या लक्षपूर्वक ऐकाव्यात, लक्षात ठेवाव्यात. तुमच्या चुका सुधारण्यासाठी तो तुमच्या मदतीला धावून आला आहे. एक चित्रकार होता. त्याने अतिशय चांगले चित्र काढले. ते चित्र त्याने आपल्या दुसऱ्या टीकाखोर मित्राला दाखवले. त्या मित्राने त्या चित्रात अक्षरशः लाखो चुका काढल्या. त्या चुकांना प्रणाम मानून त्या चित्रकाराने आपल्या चित्रामध्ये प्रचंड सुधारणा केली. हे सुधारलेलं चित्र त्या टीकाकार चित्रमित्राला दाखवल्यानंतर त्याने त्या चित्रामध्ये परत अनेक दोष दाखवले. हाच घटनाक्रम चालत राहिला. टीकाकार मित्राच्या टीकेला शिरसावद्य मानून हा चित्रकार आपल्या चित्राला अधिकच सुंदर बनवत गेला आणि त्याची हीच कलाकृती जगातील सर्वात निर्दोष आणि उत्कृष्ट कलाकृती म्हणून नावारूपास आली. त्यानंतर मात्र टीकाकार मित्र विचार करू लागला की एवढी सगळी मेहनत जर मी स्वतःच्याच चित्रातील चुका शोधण्यासाठी केली असती तर मी देखील एक जगप्रसिद्ध चित्रकार झालो असतो. याप्रमाणेच जर तुम्ही टीकाकारांचे स्वतःच्या विकासासाठी स्वागत केले तर यशोशिखर दूर राहणार नाही. शब्देविन संवाद करण्याची कला शिका. एक आई आपल्या मुलाच्या परीक्षेचे गुणपत्रक पाहत होती. तिच्याबरोबर तिची मैत्रीणही बसली होती. आईने त्या मुलाला म्हटले, बेटा तुला हिंदीत 55 गुण मिळालेत, छान आहे. इंग्लिशमध्ये 60 गुण मिळालेले, छान आहेत. गणितात 80 गुण मिळालेत, खूपच छान. विज्ञानात 65 गुण मिळालेत, छान. इतिहासात 60 गुण आहेत, छान आहे. भूगोलात त्याला 35 गुण आहेत. पण आईने त्याविषयी काही न बोलता गुणपत्रकावर सही करून दिली. मुलगा तिथून गेल्यावर तिच्या मैत्रिणीने विचारले, ज्या विषयात मुलाने चांगले गुण मिळवले आहे तिथे तू छान, खूपच छान असे म्हणालीस, पण भूगोलात तो मागे पडला आहे तर तू त्याला याबद्दल काहीच का सांगितले नाहीस? त्यावरती आई म्हणाली, मागच्या वेळेस तो गणितात कच्चा होता, पण यावेळेस त्याला त्यात 80 गुण मिळाले. जरी मी त्याला काहीच बोलले नाही तरी त्याला ते माहीत आहे की आईला भूगोलातील कमी गुण आवडलेले नाहीत, पण तिने तिकडे दुर्लक्ष केलेले नाही. यामुळे मुलगा भूगोलातही सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. हीच तर काही एक न बोलता सर्व काही सांगण्याची कला आहे. क्रिटिगाईड करण्याच्या खूप पद्धती आहेत ज्यात तुम्ही पारंगत होऊ शकता. एक डॉक्टर रोग्याशी कसा वागतो? रोग्याचे म्हणणे तो धीराने ऐकून घेतो. त्यानंतर प्रेमाने हळुवारपणे सांगतो की काळजीचे काहीच कारण नाही. तुम्ही लवकर बरे व्हाल. तुम्हाला फारच क्षुल्लक त्रास आहे. तुम्ही घाबरू नका, लगेच बरे व्हाल.
डॉक्टरांच्या या वागणुकीने कोणतेही उपचार घेण्याआधीच रोगी 50% बरा होतो. डॉक्टर गरजेनुसार रोग्याला कडू औषध देतात, पण त्याला वरून साखरेचे गोड आवरण असते. त्याप्रमाणे तुम्हाला जर कोणाला काही कडवट गोष्टी सांगावयाच्या असतील तर आधी मधाप्रमाणे गोड भाषेत त्याला कल्पना द्यावी. जर एखाद्याला झापायचे असेल तर आधी त्या माणसाच्या चांगल्या गुणांबद्दल त्याचे कौतुक करून मगच त्याला रागवावे. त्यामुळे तो तुमचे कडवट धारदार शब्दही पचवू शकेल. तुम्ही जर या पद्धतीने वागलात तर असं लक्षात येईल की लोक खूप चांगल्या प्रकाराने आपल्याशी वागत आहेत. लोक संपूर्णपणे तुमच्यावर खुश राहतील. गरज पडल्यास तुमच्यासाठी ते जीव देण्यासही तयार असतील. प्रोत्साहन झटपट काम करते. काही लोकांचे प्रोत्साहन स्थान बना. तुमच्यासाठी लोकांनी काम का करावे याची माहिती तुम्हाला असायला हवी. तुम्ही त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देताय यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुमच्या व्यक्तिगत फायद्यासाठी ते तुमचे म्हणणे ऐकणार नाहीत. त्यात लोकांना काही एक रस नसतो. तुम्ही लोकांना त्यांचा फायदा कसा होणार आहे ते चांगल्या प्रकारे सांगा. तिसरे जादूभरे पाऊल, सुवार्ता देणारा गुड न्यूज रिपोर्टर बना. पहिले पाऊल ज्याने तुमचा फायदा झाला. दुसरे पाऊल ज्याने दुसऱ्यांचा फायदा झाला. तिसऱ्या पाऊलामुळे सगळ्यांचा फायदा होणार आहे. GNR म्हणजेच गुड न्यूज रिपोर्टर, सुवार्ता, शुभ समाचार देणारा बातमीदार. दररोज तुम्ही वर्तमानपत्र वाचता. संपूर्ण जगाच्या बातम्या, माहिती तुमच्या टेबलावर असते. खून, दरोडा, स्मगलिंग, अपहरण, खिसे कापणे इत्यादी बातम्या तुम्ही पाहता. बातम्यांविषयी गप्पाही मारता. एकमेकांशी बोलता. त्या बदल्यात तुमच्या सहकार्याकडून तशाच बातम्या समजतात आणि तुम्ही विनाशाचे भांडार वाढवता. पण या पावलाबरोबर छोटासा बदल, परिवर्तन करायचे आहे. वर्तमानपत्र मिळताच आधी चांगल्या बातम्यांवर लक्ष केंद्रित करा. ज्याप्रमाणे विद्यापीठात एक विद्यार्थी पहिला आला आहे. कोणा एका माणसाने अगदी लहान वयातच नवीन उपयोगी वस्तू तयार केली आहे. कोणाला खेळात सुवर्णपदक मिळाले आहे. कोणी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे किंवा कोणी डोळ्याच्या उपचारासाठी मोफत शिबिर आयोजले आहे इत्यादी. या प्रकारच्या चांगल्या बातम्यांविषयी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करा आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हालाही त्यांच्याकडून चांगले विचार, सुवार्ता, हॅपी थॉट्स मिळतील. कारण ज्या प्रकारच्या गोष्टी आपण ऐकतो, माहिती करून घेतो, त्या संबंधीच आपण विचार नेहमी करतो. त्याच गोष्टी आपल्याला आठवतात. हा नियम अशा प्रकारे काम करतो की जर तुम्ही एक सुवार्ता दिली तर तुम्हाला 2 सुवार्ता प्राप्त होतात आणि याचे प्रमाण खूप पटीने वाढत जाते. या प्रकारच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये उत्साहाची, आनंदाची लाट होते. किंबहुना तुमची लोक वाट पाहतात की कधी सुवार्ता मिळेल. कारण तुमच्या सहवासात त्यांना आनंद होतो, उत्साह येतो. त्यांचे मन तुमच्या गप्पांमध्ये रंगते. याप्रमाणे तुम्ही आनंदी, मनमौजी असाल तर घरातील लोकसुद्धा तुमच्या चांगल्या गोष्टींसाठी, बातम्यांसाठी वाट पाहतील. मनोरंजक विनोद आणि गोष्टींची वाट पाहतील. या प्रकारे जर तुम्ही जगासमोर आलात किंवा जगाला सामोरे गेलात तर सारे जग बदलून टाकण्याची ताकद तुमच्यात येऊ शकते आणि तुम्ही सगळ्यांना खूप आनंदी करू शकाल. तुम्ही असं अजिबात समजू नका की मी एकटा एवढं सगळं करू कसं शकेल. परंतु GNR, सुवार्ता देणारा तुम्ही जर असाल तर संपूर्ण जगाचा कायापालट करण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुम्ही हे करूच शकता. एक चांगली गोष्ट, बातमी तुम्ही 2 लोकांना दिलीत तर ती 4 लोकांपर्यंत जाऊन पसरते. 4 लोक 8 जणांपर्यंत, 8-16 जणांपर्यंत हे विचार पसरवतात. याप्रमाणे दिवसाच्या शेवटी ही बातमी करोडो लोकांपर्यंत जाऊन पोहोचते. तुमच्या सगळ्या चिंता, काळजी आणि दुःख या 3 जादूभऱ्या पावलांमुळे अदृश्य होऊन जातील. तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी आणि जगातील इतरांच्या फायद्यासाठी या 3 पावलांचा उपयोग अवश्य करावा. तुम्ही हसा, जग हसेल. हसतमुख माणूस सगळ्यामध्ये मिळून मिसळून जातो. सगळ्यांना आवडतो. रडणारा नेहमी एकटा रडतो. लोकांची मनं जिंकायची असतील तर हसतमुख राहायला शिका. पुढील 2 गोष्टी माणसात आणि जनावरात फरक दाखवतात. नंबर 1, विचार करणे. मनुष्य प्राणी विचार करू शकतो, जनावर करू शकत नाही. आणि नंबर 2, हास्य. मनुष्य हसू शकतो, जनावर नाही. आजचा काळ असा आहे की लोक हसण्यासाठी कारणं शोधतात, ज्यामुळे हास्य क्लब निर्माण झाले आहेत. ते सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही लोक भेटवस्तू मिळाल्यावर हसतात तर कोणी कॅलेंडर पाहून म्हणजे वाढदिवस पाहिल्यावर, नवीन वर्ष किंवा सणावाराच्या दिवशीच आनंदी असतात. काही लोक नोकरी मिळाल्यानंतर हसतात पण
ज्याप्रमाणे ओलं राहण्यासाठी बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची गरज नसते, ओलेपण हा त्याचा स्वधर्मच असतो, त्याचप्रमाणे हास्य माणसाचा स्वभाव आहे, जन्मजात गुणधर्म आहे. आपण आजपर्यंत कधी कोरडं पाणी पाहिलं आहे का? पण न हसणारे लोक खूपदा बघितले असतील. हसण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. हास्य ही जगाची, विश्वाची भाषा आहे. प्रत्येक भाषा, प्रत्येक प्रांत, प्रत्येक देश, प्रत्येक समाजात हास्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. कोणत्याही वयाच्या, जातीच्या, वर्णाच्या, लिंगाच्या माणसाला हसण्याचा अधिकार आहे. हंसाप्रमाणे हसणे हा आपला स्वभाव आहे. हास्य 6 प्रकारचे असते. नंबर 1, ओठांनी हसणे. या प्रकारात माणूस दुसऱ्यांना त्रास देऊन हसतो. पत्राने, फोनवर, चिडून, कोणाची तरी नक्कल करून, कोणाची तरी उणीधुणे काढून हसण्याचा आनंद घेतो. उदाहरणार्थ, एखादा माणूस कोणाकडे तरी फोन करून विचारतो की मिस्टर कुमार आहेत का? त्याला उत्तर मिळते रॉंग नंबर. तो परत फोन करून विचारतो, मिस्टर कुमार घरात आहेत का? परत तेच उत्तर मिळते. मग तिसऱ्यांदा फोन करून विचारण्यात येते की मिस्टर कुमार आहेत का? यावेळी पलीकडचा माणूस खूपच चिडलेला असतो आणि फोन आपटतो. एवढे केल्यानंतरही तो माणूस न थांबता चौथ्यांदा फोन करतो. चिडवण्यासाठी विचारतो, मी कुमार बोलतोय, माझा काही फोन आला होता का? याप्रमाणे हा माणूस खोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत आहे. कोणाला तरी चिडवून, गंमत करून आनंद मिळवत आहे. अशा खोट्या गोष्टींची, हास्याची मदत घेऊन लोक आनंद घेतात. याचे कारण म्हणजे हास्य खरा आनंद हरवला आहे. नंबर 2, बुद्धीने हसणे, डोक्याचा वापर करून हसणे. या प्रकारात माणूस कल्पना करून हसत राहतो. जसा शेख चिल्ली भविष्यातील गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारे विचार करून खुश होऊन हसतो. हसण्यासाठी लोक हास्य क्लबमध्ये जातात. कारण हसण्याने प्रकृती चांगली राहते हे बुद्धीला पटलेले असते. पण हे हास्य फायदा आणि नुकसान याचा विचार करून आलेले असते. लोक कधी कधी एकाच विनोदावर थोडेसे किंवा जरा जास्तच हसतात. जे लोक बुद्धीने कल्पना करतात ते जास्त हसतात. नंबर 3, पोटातून हसणे. ज्यावेळी लोक ओठाद्वारे किंवा डोक्याने खोटे हास्य करतात तेव्हा ते दिलखुलास हसू शकत नाहीत. जेव्हा लोक दिलखुलास हसतात तेव्हा त्या हास्याला पोटाने हसणे म्हटले जाते. या हास्यामध्ये मनुष्याच्या मनात कोणतेही किलमिश नसते, कोणतीही भीती नसते. तो आरामात अगदी पूर्ण सहजतेने हे करतो. लोक काय म्हणतील हा विचार तेव्हा नसतो. नंबर 4, विचारपूर्वक हसणे, समजदारीने. विवेकातून आलेले हास्य हे विचारपूर्वक आलेले हास्य असते. या हास्यात कोणालाही नाराज न करता सगळेजण हसू शकतात. हे हास्य कोणत्याही वस्तू, व्यक्ती, वातावरण, व्यापार यावर अवलंबून नसते. या गोष्टीचे स्वरूप बदलले तरी हसू कायम राहते. आपल्या चुकांवर, दोषांवर, भीतीवर हसण्यास शिका. जो स्वतःच्या चुकांवर हसू शकतो त्यांनाच दुसऱ्यांच्या चुकांवर हसण्याची मुभा अधिकार आहे. नंबर 5, डोळ्यांनी हसणे. तुमचे डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. समोरच्याचे हास्य कसे आहे, हास्य खरे की खोटे आहे, ओठांनी, बुद्धीने, कल्पनेने, आठवणीने की विचारपूर्वक हे हास्य आलेले आहे. या सगळ्या गोष्टी डोळे खरं खरं सांगतात. याने आपण आपल्यातील हास्याला पारखू शकतो. त्यामुळे आपण स्वतःचे हास्य ऐकू शकतो. नंबर 6, हृदयातून आलेले हास्य. दिवसातून कमीत कमी 3दा तरी विनाकारण हसावे आणि ते ऐकावे. आपल्याला आपणच प्रश्न विचारावा की देवाचे अस्तित्व माझ्या शरीरात हसण्यासाठी आहे की रडण्यासाठी? जर उत्तर हसण्यासाठी असे आले तर आणखी एक प्रश्न विचारावा की कोणाची इच्छा पूर्ण करावी, देवाची की मनुष्याची? तेव्हा लक्षात येईल की अज्ञानामुळे मनुष्य रडतो. देव माणसासाठी जोडलेला आहे, तो आनंदासाठी. त्यावेळेचे हास्य हे हृदयातून आलेले हास्य असेल. बुद्धी, कल्पना, शब्द, आठवणींमुळे आलेलं ते हास्य नसेल. हे हास्य विचारपूर्वक, तेजज्ञानयुक्त केलेले हास्य असेल. हास्य प्रयोग, स्वतःचे हास्य ऐकणे. आजपर्यंत आपण खूपच वेळा हसलोय, पण आपण ते कधी ऐकले नाही. पुस्तक वाचणे बंद करा आणि 1 मिनिट जोरात हसा. तुम्ही एकटे असाल तर. हसताना आपले हास्य ऐका, त्यावर लक्ष द्या. जेव्हा केव्हा हसण्याची संधी मिळेल तेव्हा आपले हास्य स्वतः ऐका. ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट वाढेल, वृद्धिंगत होईल. हा निसर्ग नियम आहे. जेवढे आपण आपल्या हास्यावर लक्ष देऊ तेवढे ते वाढणार आहे.
जसा आपण विश्वास ठेवू तसा पुरावा आपल्याला मिळतो. आयुष्य हे हसण्यासाठी आहे, यावर जर विश्वास ठेवला तर त्याचा परिणाम तसाच होतो. एखाद्याला आयुष्य म्हणजे दुःखाचा डोंगर किंवा सागर वाटतो. त्याला त्याप्रमाणेच परिणाम दिसतील. हास्याचे नियम अवश्य लक्षात ठेवा. नंबर 1, हास्यात सामान्य ज्ञानाचा वापर करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. नंबर 2, हसताना वातावरण आणि परिस्थितीचे भान ठेवून हसावे. नंबर 3, आपले हास्य कोणाला व्यंगात्मक किंवा टीकात्मक वाटू नये. शेवटपर्यंत तोच हसू शकतो ज्याला समजले आहे की याचा शेवट नाही, याला अंत नाही. सोनेरी नियम. लोकांशी असा व्यवहार करा जसा लोकांनी तुमच्याशी व्यवहार करावा. हाच सोनेरी नियम आहे. प्रत्येक धर्म, प्रत्येक संत आणि महापुरुष हाच संदेश देतात. हाच विचार प्रामुख्याने देतात. दुसऱ्यांचे चांगले गुण नेहमी पाहायला शिका. कारण जी गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक बघाल, ज्यावर लक्ष केंद्रित कराल, ती गोष्ट तुमच्यात दिसू लागते. स्वतःच्या विकासासाठी आपले लक्ष योग्य दिशेला द्यायला हवे. जेवढे मोठे तुमचे ध्येय असेल तेवढी जास्त लोकांच्या मदतीची गरज तुम्हाला आहे. त्यामुळे लोकांशी व्यवहार योग्य प्रकारे करण्यास शिकले पाहिजे. नेहमी इतरांच्या व स्वतःच्या बाबतीतही क्षमाशील असावे. दुसऱ्यांना तुम्ही क्षमा केली म्हणजे त्यांच्यावर उपकार केले का? हे तर तुम्ही स्वतःवर केलेले उपकार आहेत. स्वतःवर उपकार करा, क्षमाशील असा, माफ करण्यास शिका.